दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापूर शहर परिसरातील प्रलंबित विकास कामं आणि नागरी सुविधांबाबत मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या समवेत प्रदीर्घ चर्चा केली। या प्रसंगी शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांमध्ये घरकुल योजना राबवण्यासाठीचा आराखडा बनवणं, दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण करून चाचणी घेणं, धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण तसंच प्राणी संग्रहालय पुनर्निर्मितीची आमदार देवेंद्र कोठे यांनी मागणी केली। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील शौचालय पाडून परिसराचा विकास करावा अशी आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रसंगी घेतली। सोलापूर ते उजनी दरम्यान सुरू असलेल्या दुहेरी जलवाहिनीचं काम केवळ 400 मीटर अपूर्ण राहिलंय। हे काम पूर्ण करून येत्या आठवड्याभरातच या जलवाहिनीची चाचणी घेण्याबाबतच्या सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी दिल्या। धर्मवीर संभाजी तलाव पर्यटन विकासाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा। महात्मा प्राणी संग्रहालयाची पुनर्निर्मिती करण्याकरिता सोलापूर महानगरपालिका स्तरावरून प्रयत्न व्हावेत। याकरिता राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली। शहर मध्य मतदारसंघात शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्याच्या जागेवर घरकुल योजना राबवण्यासाठी आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे। त्याकरिता सर्वेक्षण करून आराखडा बनवण्याबाबत या प्रसंगी चर्चा करण्यात आली। या बैठकी प्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, मंडलाध्यक्ष अक्षयजी खाने, नागेश सरगम, नागेश खरात, अक्षय वाकसे, संजीव कांबळे, अंबादास सकिनाल, पवन खांडेकर, दिनेश जाधव, अमर शिंदे उपस्थित होते। तसंच महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त रवी पवार, आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका कुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, मठपती गोकुळ चितारे आणि शर्मिष्ठा सल्ला यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।